राज्यात थंडी वाढणार. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये थंडीची लाट. मुंबईसह पुणेही गारठलं. राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी. शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सर्व नेते आणि मंत्री हे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. त्यामुळे भाजपामध्ये शिवसेनेच्या नेत्यांची आयात सुरू आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच रंगली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे नाराजी. अजित पवार यांची प्रतिक्रिया. काय म्हणालेत अजित पवार हे पाहूया. मला ते जाणवलं पण नाही, कारण मी एकनाथराव आणि देवेंद्रजी आणि CS असं बसतो आणि मला असं वाटलं, कारण आमचे पण मकरंदाबा पाटील नव्हते, दत्ताभाऊ भरणे नव्हते, मुश्रीफ साहेब पण लवकर निघून गेले कारण त्यांना जायचं होतं. तर माझा असा समज झाला की आज छाननी आहे, म्हणजे ह्याची अर्जांची 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीची, आणि त्या छाननीमुळं संख्या रोडवली का काय असा माझा अंदाज होता, म्हणजे मला वाटत होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मीटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालंय का, पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही. तर मी लगेच एकनाथरावना विचारलं असतं की एकनाथराव, म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही, कारण सगळे असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीनं. कॅबिनेटला शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची गैरहजेरी. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी महायुतीला डिवचले. सुषमा अंधारे नेमके काय म्हणाले आहेत पाहूया. आज कॅबिनेटच्या बैठकीला शिंदेंचे बहुतांश मंत्री गैरहजर असल्याची बातमी आपल्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळत आहे. काही मंत्री तर दालनात होते, मात्र त्यांनी बैठकीत येणं टाळलं असंही कळतंय. मला वाटतं ही बातमी काही फार अनपेक्षित अशी नाहीये. मुळात वाया सुरत गुवाहाटी करत जेव्हा शिंदेंनी हा प्रवास केला तेव्हाच शिंदेंना हे सगळं ज्ञात असायला हवं की त्यांनी जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे. भाजपा कुणाशीही मैत्री ठेवू शकत नाही. भाजपा कुणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही. गेल्या 25-30 वर्षाच्या मैत्रीमध्ये आम्हाला कायम महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर खुपसला, ती भाजपा अवघ्या 25 महिन्यामध्ये शिंदेंना जवळ करेल असं जर शिंदेंना आणि शिंदेंच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे. आणि हो, शिंदेंकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेंनीही त्रागा करायचं काही कारण नाही. कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात. तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेलं आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल. जसजसा SITचा, EDचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तसतसं सिंहासन डळमळीत व्हायला लागेल. आणि त्याचा पुरावा आत्ता दिसत आहे. माध्यमांमधून बातमी तर अशीही कळते की फडणवीस म्हणतायत की तुम्ही उल्हासनगरमध्ये केलं ते काय, मग आम्ही केलं तर चुकलो कुठे. मला वाटतंय ठकास महाठक दोघेही एकमेकांना भेटलेले आहेत. त्यामुळे छान चाललंय सगळं. शुभेच्छा. सौदी अरेबियामध्ये मदिना शहराजवळ भारतीयांना घेऊन जाणाऱ्या एका बसला इंधनाचा टँकर धडकला. यामुळे भीषण अपघात झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. या अपघातामध्ये उमराह यात्रेला गेलेल्या एकूण 42 भारतीयांसह 44 जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूमध्ये बहुतांश लोक तेलंगणा या शहरामधील होते. त्याचबरोबर या अपघातामध्ये एकच व्यक्ती बचावला. त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.